आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर एसपी कॉलेजच्या मैदानावर प्रचार सभा, पुण्यासह चंद्रपूर आणि चिमूरमध्येही सभा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज घाटकोपर पूर्वचे उमेदवार पराग शहा यांच्यासाठी सभा, त्यानंतर उत्तर मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारार्थ शाह सभा घेणार। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, बुलढाण्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ चिखली आणि खामगावमध्ये सभेचं आयोजन। आदित्य ठाकरे यांची आज माहीम विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा, अमित ठाकरेंच्या विरोधात उभे असलेल्या महेश सावंत यांच्या प्रचारासाठी दादरच्या कुंभारवाडा इथं सभेचं आयोजन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माहीममध्ये आरोप प्रत्यारोप रंगणार। आदित्य ठाकरेंची सभा असतानाच संध्याकाळी श्रीकांत शिंदेंची प्रभादेवीमध्ये सभा। श्रीकांत शिंदे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर काय बोलणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा आज धडाका, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगाव, बुलढाणा, अमरावती आणि वाशिममध्ये सभा। डहाणूचे भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांच्यासाठी आज फडणवीसांची सभा, तसंच रायगड, मुंबई आणि कल्याणमध्येही फडणवीसांच्या सभांचं आयोजन। उद्धव ठाकरेंच्या आज लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये सभा, ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी सभांचं आयोजन। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात, अकोल्यामध्ये योगींच्या प्रचार सभांचं आयोजन। कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा, पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या हस्ते, कुलकुंडवार यांच्याकडून सपत्नीक पूजा। लातूरमधील बाबूराव सगर दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले। माहीम कोळीवाडा इथं राहणाऱ्या स्थानिक कोळी महिलांनी सदा सरवणकर यांना जाब विचारला। फिश फूड स्टॉल सरवणकरांनी हटवल्यानं कोळी बहिणी नाराज। माहीममध्ये सदा सरवणकरांच्या प्रचारादरम्यान वाद घालणारी महिला ठाकरे गटाची पदाधिकारी, समाधान सरवणकरांचा आरोप, ती महिला दारूचा अड्डा चालवत असल्याची सरवणकरांची माहिती। मुंबईच्या अंधेरीतील साकीनाक्यातील 90 फूट रोडवरती काळा झेंडा घेऊन एका व्यक्तीनं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला। पोलिसांकडून काळा झेंडा दाखवणाऱ्या संतोष कटकेला अटक। राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडखोरांवर कारवाई, नागपूरच्या आबा पांडे, रमेश फुलेंसोबतच महायुतीच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतल्यामुळे प्रवक्ता मुजीब रुमानी याच्यावर देखील निलंबनाची कारवाई। त्यांच्या मते मशाल क्रांतीची आहे, पण त्यांची मशाल घरात आग लावणारी आहे। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, काँग्रेसची साथ दहशतवाद्याला, काँग्रेसचा हात पाकिस्तानसोबत असं म्हणत काँग्रेसवरही टीका केली। तुम्ही कधी हेलिकॉप्टरमधून शेतात गेलात का? शेतकऱ्यांना सवाल विचारत आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला। पिकांना हमीभाव नसल्यानं शेतकरी वर्ग संतप्त, पेटलेला बळीराजा महायुतीला धडा शिकवणार, जयंत पाटील यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांची अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी, उद्या ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजीनाम्याचीही मागणी करू शकतात। देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। 2019 मध्ये आपल्या मित्रांनी धोका केला आणि आपल्याला विरोधी पक्षात बसावं लागलं, गोंदियातल्या सभेत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। लाडकी बहीण विरोधात काँग्रेसवाले न्यायालयात गेल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य। शरद पवार कधीच शांत बसू शकत नाहीत, मात्र परिवर्तन एक व्यक्ती करत नसते तर जनता करते, फडणवीसांची शरद पवारांवर टीका। अकोल्यामध्ये नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता, भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आल्याचं नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य। महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी, भ्रष्टाचार आहे, महागाई वाढली आहे, महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 वर आणण्यासाठी आम्ही लढतोय, भोसरीमध्ये सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तिन्ही पक्ष दिल्लीतून चालतात अशीही टीका। गुजरात सांगेल तसं सरकारमधले लोक निर्णय घेत आहेत, त्याच्या विरोधात शरद पवार लढतायत, त्यामुळे आपण त्यांना ताकद दिली पाहिजे। भाजप शेतकरी विरोधी आहे, बारामतीतल्या सभेत युगेंद्र पवारांची युतीवर टीका। नितीन गडकरींचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने, नाना पटोलेंची प्रतिक्रिया, तर गडकरी लोकसभा लढवतात तेव्हा स्वतःला पंतप्रधान पदाचा दावेदार समजतात, पटोलेंची टीका। समाजात फोडा झोडा आणि राज्य करा या नीतीला आमच्या महाविकास आघाडीकडून हम सब नेक हेचं उत्तर, जयंत पाटलांची भाजपच्या हम एक है तो सेफ हे जाहिरातीवर टीका।
उद्धव ठाकरेंच्या सामानाची वणी इथं तपासणी करण्यात आली। जे कायद्याला धरून आहे ते झालंच पाहिजे। कायदा सगळ्यांना समान हवा। महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्यांचीही तपासणी व्हायला हवी। आदित्य ठाकरेंची एक्सपोस्ट। सरकारी पक्षातील लोक हुशार झालेत। त्यांनी आपली भेट आधीच मतदारसंघात पोहोचवली। सरकारी पक्षाची बॅग तपासल्याचं पाहिलं नाही। उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणी प्रकरणावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंची बॅग चेक करून प्रशासनाचा हाती निराशा लागली असली तरी महायुतीच्या नेत्यांचे गुजरात दिल्लीतून येणारे हेलिकॉप्टर विमानं चेक केल्यास प्रशासनाच्या हाती निराशा लागणार नाही। रोहित पवारांची एक्सपोस्ट। आम्ही कायद्याचा सन्मान आणि सहकार्य करू, पण ठाकरेंची बॅग तपासता त्याच कायद्याने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची बॅग तपासण्याची हिंमत आहे का? सुषमा अंधार यांचा सवाल। उद्धव ठाकरे विशेष नागरिक नाहीत। कोणीही असो, निवडणूक आयोगाला तपासणी करण्याचा अधिकार आहे। राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या देखील बॅगा तपासल्या होत्या। उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर परवीण दरेकरांची प्रतिक्रिया। बॅग तपासणं हा पोलिसांचा अधिकार, त्याचा इश्यू करण्याची गरज नाही। आपली सुद्धा बॅग पोलिसांनी तपासली। निवडणूक काळात हे होत आलंय। प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीवर प्रतिक्रिया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीची, या योजनेचं श्रेय इतरांनी घेऊ नये। अजित पवारांचा विरोधकांना सल्ला। काही लोकांनी जिल्ह्याचा विकास न करता स्वतःची भावकी, मुलगी यांचीच प्रगती केली। गावितांवर अजित पवारांची टीका। विरोधकांच्या जिभेला हाड नाही। आम्ही त्यांच्या कसल्याही टीकेला गलिच्छ भाषेत उत्तर देणार नाही। शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या स्ट्राईक रेटपेक्षा विधानसभेचा स्ट्राईक रेट जास्त असेल असंही वक्तव्य केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 14 तारखेला मुंबईमध्ये भव्य सभा। सभेसाठी महायुतीचे सगळे उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीच्या भाऊसाहेब कांबळेंचा अनोखा प्रचार। पुढे अँब्युलन्स, हाताला सलाईन आणि व्हीलचेअरवर बसून प्रचार केला। मुख्यमंत्र्यांची सभा रद्द झाल्यावर रक्तदाब वाढल्यानं रुग्णालयात त्यांना भरती केलं होतं। चिंचवड विधानसभेमध्ये एक मोठा ट्विस्ट। महायुतीच्या शंकर जगतापांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे मोरेश्वर भोंडवे मैदानात। महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटेंचा प्रचार करण्याऐवजी भोंडवे महायुतीच्या प्रचारात। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचितचा भाजप बंडखोर उमेदवार हरीश अलिमचंदानी यांना पाठिंबा। अकोल्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वंचितकडून पाठिंब्यासंदर्भात घोषणा। ठाणे शहर मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचार यांची प्रचार रॅली दरम्यान विचारेंचं जंगी स्वागत। मनसे उमेदवार अमित ठाकरे वरळीमध्ये प्रचार करताना त्यांची एक चप्पल तुटलेली चप्पल काढून ते एका चप्पलेसह प्रचार करू लागले। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार। भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांचा रोड शो। राज्यामध्ये महायुतीला मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं रवी किशन यांचं आवाहन। पटोलेंनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिला होता। अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर पटोलेंचा साधा फोनही आला नाही। आपल्या विरोधात षडयंत्र रचलं गेल्याचा आबा बागुल यांचा गंभीर आरोप। हैदराबादमधून एमआयएमचे 30 नगरसेवक आणि 5000 कार्यकर्ते महाराष्ट्रात। त्यांच्यामार्फत बनावट आधार कार्ड आणि वोटर कार्ड बनवले जात असल्याची माधवीलता यांची टीका। भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी माधवीलता सोलापूरमध्ये। उलेमा बोर्डानं महाविकास आघाडीतील पक्षांकडे केलेल्या 17 मागण्यांविरोधात विश्व हिंदू परिषदेची नाराजी। संघावर बंदी लादणं ही स्वप्नवत गोष्ट असल्याचं विश्व हिंदू परिषदेचं मत। महायुती पुन्हा सत्तेत येणारच असून राज्यातील जनतेचा, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची सर्व्हेवर प्रतिक्रिया। भाजप खासदार धनंजय महाडिकांच्या प्रचारावर बंदी घाला। काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा अलका लांबा यांची कोल्हापूरमध्ये मागणी। उद्धव ठाकरेंनी एकदा गुवाहाटीला जाऊन ती झाडी ते डोंगर बघून यावं आणि मग सांगावं की आपण खोटं बोलतोय का। शहाजी बापूंचा उद्धव ठाकरेंना सल्ला। 17 नोव्हेंबरला सांगोल्यातील शिंदेंच्या सभेची गर्दी बघून उद्धव ठाकरेंची छाती दडपेल, शहाजी बापूंचं वक्तव्य। व्यापारी आणि उद्योजक देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वात मोठं योगदान देतात। अशांना खोटं बोलणारे, भेसळ करणारे म्हणता आम्हाला सर्टिफिकेट द्यायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? ललित गांधी यांचं राऊतांना प्रत्युत्तर। अहिल्यानगरच्या नेवासामध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा। मंडपाच्या बाहेर उन्हात बसलेल्या महिलांना मुख्यमंत्र्यांनी डी झोनमध्ये बोलावलं।
हावडा मुंबई एक्सप्रेस रेल्वे गाडीतून एका प्रवाशाकडून 4 लाख रुपयांची रोकड जप्त, निवडणूक विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची दहिसरमध्ये कारवाई, 1,43,00,000चं 1.95 किलो सोनं जप्त। मुंबई शहर आणि परिसरात गृहमतदानाला सुरुवात, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 103 ज्येष्ठ नागरिक आणि 11 दिव्यांग मतदारांचं मतदान। लांब पल्ल्याच्या गाड्यांना भाईंदरमध्ये थांबा मिळणार, गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या गाड्या भाईंदरमध्ये थांबणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं आश्वासन। वाशिम जिल्हा परिषदेमध्ये बायोमेट्रिक मशीनमध्ये बिघाड झाल्याचा फायदा घेत कर्मचारी वेळेआधीच घरी जात होते, कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी हजेरी घेतली। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि नाना पटोले मुख्यमंत्री होणार, अकोला पश्चिममधील काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांचं वक्तव्य। एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना हृदयविकाराचा त्रास, उपचारासाठी रुग्णालयात दाखल, सध्या प्रकृती स्थिर, आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला। मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी, सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानं आपटेकडून हायकोर्टात धाव। चंद्रपूरमध्ये खेळत असताना ट्रॅक्टरनं चिरडल्यानं 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, ट्रॅक्टर चालकाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली, मालक आणि ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। भंडाऱ्याच्या डोहात बुडून बहीण भावाचा मृत्यू, अंघोळीसाठी गेलेल्या चिमुकल्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली। गुजरातच्या वडोदरामधील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीमध्ये मोठा स्फोट, आतापर्यंत 2घांचा मृत्यू झाल्याची माहिती। दिल्लीमध्ये वाढतं प्रदूषण आणि फटाक्यांमुळे त्यात पडलेली भर, यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे, सर्वोच्च न्यायालयाचे देशभरात फटाक्यावर बंदी आणण्याचा विचार करण्याचे निर्देश। काँग्रेसकडून रांची पोलिसांकडे भाजपविरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटे दिशाभूल करणारे व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, रांची पोलिसांनी संबंधित पोस्ट काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया एक्सला पत्र लिहिलं असल्याची माहिती। मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई, 11 कुकी उग्रवादी ठार, 2 जवान गंभीर जखमी, जिरीबीम भागामध्ये कुकी उग्रवाद्यांसोबत सीआरपीएफ जवानांची चकमक झाली। लाहोरमधील शादमन चौकाला भगतसिंग यांचं नाव देण्याची मागणी जिल्हा प्रशासनानं फेटाळली, तसंच भगतसिंग दहशतवादी असल्याचं म्हणण्यात आल्यानं सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय, भगतसिंग फाउंडेशननं ही मागणी केली होती। मनी लॉन्ड्रिंग, टेरर फंडिंग रोखण्यासाठी केवायसी संदर्भात आरबीआयची नवी मार्गदर्शक तत्व, ग्राहकांना सध्याच्या छायाचित्रासह राहत्या घराचा पत्ता द्यावा लागणार, यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड इत्यादींचा समावेश। प्रभासचा अभिनय असलेला कल्की 2898 एडी जपानमध्ये 3 जानेवारी 2025ला प्रदर्शित होणार, चित्रपटाची रशियन आवृत्ती या महिन्यात प्रदर्शित झाली असून चीनी आवृत्तीही लवकरच प्रदर्शित केली जाईल। कॅनडा पोलिसांनी मंदिर मारहाण प्रकरणी इंद्रजित गोसल नावाच्या दहशतवाद्याला अटक केली, गोसल हा एसएफजी कॅनडाचा कोऑर्डिनेटर आहे, हरजित निज्जरच्या हत्येनंतर गोसलला को कोऑर्डिनेटर बनवण्यात आलं होतं। खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप उर्फ अर्श डल्ला याला कॅनडामध्ये अटक, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरचा अर्श डल्ला हा अत्यंत निकटवर्तीय असल्याचं मानलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।